नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोणकोणते नेमके निर्णय आहेत या संदर्भातले ते आपण बघतोय. राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलची उभारणी करण्याचा निर्णय सुद्धा झालाय. ई नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी, राष्ट्रीय नामांकित बाजारतळ सुद्धा स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. महिला अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिममध्ये विशेष न्यायालय स्थापन करण्याचा सुद्धा निर्णय झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयांची स्थापना करण्याचा निर्णय झालाय. वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्पासाठी 231 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील धाम प्रकल्पासाठी 197 कोटी 27 लाख रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाण्यामध्ये जमीन देण्यासंदर्भातला निर्णय झालाय. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. मराठीवर सगळीकडे संशोधन झालं पाहिजे आणि आता अभिजात भाषा झाली असल्यामुळे सगळ्या विद्यापीठांमध्ये त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे. याकरता हे अध्यासन केंद्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा JNUच्या परिसरामध्ये असावा अशा पद्धतीची मागणी मी कुलगुरू मोदयांकडे केली आणि ते देखील मला सांगताना आनंद होतोय. मला त्यांनी जो काय उत्तर दिलं ते म्हणाले 2000 एकर जागा आहे, कुठं करायचे ते कर आणि मला सांग, ती जागा तुला देऊन टाकते. आणि पुढचं परत सांगितलं की नुसतं बोलून जाऊ नको, जाताना पत्र देऊन जा, म्हणजे मला ते मंजूर करता येईल. राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर JP नड्डा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि नीती आयोगात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भेटीत जागतिक वित्तीय संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला स्टील हब करण्याचा संकल्प सोडलाय. वाढदिवसाचं निमित्त साधून मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. 4.5 MTPA स्टील प्लांटच्या पायाभरणी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते. विदर्भातला हा पहिलाच प्रकल्प असून यातून 24,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. गडचिरोली जिल्ह्याला माओवादाने ग्रसित जिल्हा म्हणून किंवा सरकारी भाषेमध्ये पनिशमेंट जिल्हा म्हणून संबोधलं जायचं, आज त्या जिल्ह्याची परिस्थिती बदललेली आहे. आज माओवाद्यांची नाळ तुटली आहे आणि संपूर्ण गडचिरोलीची जनता ही भारतीय संविधानाला मानणाऱ्या व्यवस्थेच्या सोबत उभी राहिली आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये माओवाद मुक्त अशा प्रकारचा गडचिरोली जिल्हा हा आपण करणारच आहोत. पुण्याला ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यासाठी यशदातर्फे आर्थिक वाढीचं धोरण आणि नियोजन आराखडा तयार केला जाणार आहे आणि या उपक्रमासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या प्रस्तावासंदर्भात नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पुण्याच्या विकासासाठी माहिती तंत्रज्ञान, AI, इलेक्ट्रिक वाहन, क्लीन टेक, सेमीकंडक्टर डिझाईन यासारखी क्षेत्र भविष्यात मोठी कामगिरी बजावतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. वर्धा जिल्हा मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी एका अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या मोतीबिंदू आणि आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात येत आहे. हे जे काही आपण ऑपरेशन करतो मोतीबिंदूंचं, त्याचं टार्गेट वाढवण्याची आवश्यकता आहे आणि टार्गेट वाढवत असताना त्यांना जे काय आपण पैसे देतो त्यामध्ये देखील काही वाढ करण्याची आवश्यकता. आपण त्या बाबतीमध्ये एका बैठकीमध्ये चर्चा करू. जास्तीत जास्त टार्गेट दिले तर जास्त लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होईल. राज्यात फेब्रुवारी ते मे या काळामध्ये अवकाळीमुळे बाधित झालेल्या 3,98,000 शेतकऱ्यांना मदतीपोटी 337 कोटी 41 लाखाच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ही माहिती दिली आहे. बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं असल्याचं सुद्धा पाटील म्हणाले. या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रात इथेच थांबते. बघत रहा पुढारी न्यूज.